हॅलो, गुड मॉर्निंग गाईस. तर आज मी एक स्पेशल डिश जी आम्ही बनवतो घरी, जेव्हा स्वप्नीलाही खूप आवडते त्यामुळे आम्ही बनवतो. 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आणि ही रेसिपी जी आहे ती तुम्ही ॲज अ स्वीट पण खाऊ शकता, उपासाला पण खाऊ शकता आणि तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. ठीक आहे. आणि ती थोडी हेल्दी पण आहे ॲक्च्युली. सिम्पल इन्ग्रेडियंट सोबत होणारी आहे. त्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडंसं दूध, बनाना, ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहे, साखर मी 1.5 चमचा घेतला आहे आणि थोडी वेलची पूड. बस एवढंच आहे साहित्य. सो ही 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे, ती तुम्हाला आज मी दाखवत आहे. हे आपल्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. याचे काही लोक म्हणजे मिल्कशेक पण बनवू शकतात, बनाना मिल्कशेक, पण हे ते पिण्यासाठी येतं. ॲज अ ज्यूस म्हणून तुम्ही यूज करू शकता. पण याचा मल्टी यूज असा होऊ शकतो की तुम्ही उपासाला कधी स्वीट डिश बनवून किंवा चपातीसोबत पण तुम्ही छान लागतं हे ते खाऊ शकता. त्याचे मल्टीपर्पज आहे. आणि ज्यूस फक्त तुम्ही पिण्यासाठी यूज करू शकता. आणि स्वप्नीला हे खूप आवडतं. साखर थोडी कमीच घालायची कारण ऑलरेडी बनाना स्वीट असतं. स्मॅश करायचं आहे, जास्त नाही करायचं. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड, साखर मी 1.5 चमचाच घेतले, त्याच्यामध्ये थोडीशीच कमीच करायचं. आणि हे ऑप्शनल आहे सगळं, ड्रायफ्रूट्स. दूध ॲड करू आपण थोडंसं. आपल्याला जेवढं पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करू शकतो. तुम्ही फ्रीजमध्ये थंड करून पण खाऊ शकता आणि ॲज इट इज आता मी दूध थोडंसं थंड करून घेतलं आहे त्यामुळे मी लगेच खाऊ शकतो. घेतलं तरी चालतं. जास्त गोड आहे की नॉर्मल? बरोबर आहे. 1.5 चमचा शकतो पण कमी ठेवून देवा. मी बघतो आता टेस्ट करून. हे चपाती सोबत एकदम भारी वाटतं खायला.